27वा दिवस जादूचा आरसा. आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्याच्यातील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्याच आत असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीमधलं ती गोष्ट छान आहे हे केव्हा आपण त्याला छान म्हणतो, जेव्हा की ते आतून येतं. म्हणजे ते जे सौंदर्य आहे, ती जी जादू आहे, ती ॲक्च्युली आपल्या आतच असते. म्हणून म्हणतात ना, आत जी आहे तसंच तुम्हाला जग दिसेल. तर इथं आज आपण आपल्या स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण जे काही करणार आहोत ते स्वतःसाठी करायचं आहे. आणि आजच्या सेशनमध्ये जे काही प्रॅक्टिकल घेणार आहे, जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण शेवटी घेऊया. तर आपल्या जे काही जादू बाहेर दिसते किंवा जे काही सौंदर्य आपल्याला बाहेर दिसतं ते आपल्या आतमध्ये आहे पहिल्यांदा, आणि मगच ते बाहेर दिसतं आपल्याला. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहता. म्हणजे दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करत राहतो आपण. तिने असं वागलं पाहिजे, तिने तसं नाही बोलायला पाहिजे होतं, तिने तसं बोललं, हे केलं, सरकारने असं करायला पाहिजे, हवामान असं व्हायला पाहिजे. हे सगळं आपण बाहेरच्या गोष्टी बदलाव्या असा प्रयत्न करत असतो. पण ते चुकीचं होऊन बसतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्या आत निगेटिव्हिटी जास्त येते. तर आपल्याला इथं बाहेर काहीही बदलायचं नाही आहे. बाहेरचं कुणालाही बदलायचं नाही आहे. बदलायचं कुणाला आहे? बदलायचं स्वतःला आहे. एकामागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करतात आणि तुम्ही त्या प्रश्नांमध्ये गुंतून पडता. परिस्थितीबद्दल, इतर माणसाबद्दल तक्रारी करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसून जगायचं राहून जातं आणि बघितलेली स्वप्नही पूर्ण होत नाहीत. जे ॲक्च्युली आपण आयुष्यात कशासाठी आलेलो आहोत? एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी. पण आपण तितकं चांगलं आयुष्य जगतोय का? आपण कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतोय, कोणत्या गोष्टीला देत नाहीये, नको तिथं आपण विचार जास्त करतोय का? ह्या गोष्टींचा आज विचार करायचा आहे. जगण्याचा हा एक मार्ग असू शकतो, ठीक आहे. ज्यांना आता नाहीच आहे माहीत तरी त्यांचा तो मार्ग असू शकतो. पण आता आपल्याला माहीत आहे तर आपण त्याला स्वतःमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवन पद्धती बनवता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट जादूने बदलून जाते, अगदी सहजपणे. आणि अगदी सहजपणे हे जे वापरले ना लेखिकेने, हे सुद्धा वापरण्यामागं खूप मोठं लॉजिक आहे, खूप मोठा सिद्धांत आहे त्यांचा. अगदी सहज, अगदी सहज हे शब्द वापरणं हे त्यासाठीच वापरलेलं आहे. कारण अगदी सहज एखाद्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जर घडाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी पर्याय एकच आहे, तो म्हणजे कृतज्ञता. आणि तेच आपल्याला इथं करायचं आहे. तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जग ही जादूने बदलून जातं. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणता. तुमच्यात बदल झाल्यामुळे काय होतं, आपोआपच तुम्हाला बाहेरचं जग ही चांगलं दिसायला लागतं आणि ते बदल आपोआप बाहेरही घडून येतो. तर आपल्याला इथं जगाला नाही बदलायचं आहे, आपल्याला इथं स्वतःला बदलायचं आहे. महात्मा गांधींच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आलेला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला आहे. तो संदेश असा आहे: आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं ते. हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. आरशातील माणूस बदला. आरशातील माणूस कोण आहे? आपण स्वतः.
जेव्हा आरशातील माणसाला म्हणजे आपण आपल्या स्वतःला जेव्हा बदलू तेव्हा तुम्हाला बाहेरचं जगही बदललेलं दिसणार आहे. जर तुम्ही स्वतःलाच नाही बदललं, हिने असं केलं तिने तसं केलं, हीच निगेटिव्हिटी जर तुम्ही बघत राहिला तर तुम्हाला जगामध्ये ही सगळं निगेटिव्ह दिसणार आहे. तर बदलायचं कुठं आहे? बदलायचं इथं आहे. आतमध्ये बदलायचं आपल्याला, ना की बाहेर. तर जो काही बदल आहे तो स्वतःमध्ये करायचा आहे. आणि गांधीजींनीचं हे वाक्य आहे, त्यांनी तसं जीवन जगले. त्यांच्या आयुष्यात जो ट्रेनचा घटना झाली ती घटना सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतर ते इंडियात आल्यानंतर त्यांनी मजदूर लोकांसाठी, इंडियातल्या लोकांसाठी, शेतकरी लोकांसाठी काम सुरू केलं. आणि त्यांनी आधी स्वतःमध्ये बदल आणला. त्यांनी जे बॅरिस्टरचे ड्रेस होता त्यांचा तो सगळा त्यांनी चेंज केला. त्याच्या ठिकाणी ते धोती आणि पंजा नेसायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचं राहणीमान त्यांनी साधं केलं आणि मग ते लोकांना सांगायला लागले. म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांना सांगता एखादी गोष्ट तर ती आधी आपल्या आत पाहिजे. जेव्हा तुम्ही आपल्या आत असता तेव्हाच ती छान पद्धतीने देऊ शकता आणि ती समोरच्यापर्यंत व्यवस्थित पोचते. तर इथं मायकल जॅक्सन आणि गांधीजींनी हेच सांगितलेलं आहे की आरशातील व्यक्तीला बदला, तुमचं आयुष्य बदलेल. ना की बाहेर बदलायचं आहे. बाहेरचं जग सुंदरच आहे, सगळ्या गोष्टी बाहेर आहेत, फक्त त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात आणायच्या आहेत, ना की त्याला बदलत बसायचं आहे की तिने असं केलं पाहिजे होते, त्याने असं, सरकारने असं करायला पाहिजे, त्याने असं करायला पाहिजे. नाही, त्यांच्या पद्धतीने ते सर्व चांगलं आहे. बदल आपल्या आतमध्ये करायचा आहे. आतापर्यंत तुम्ही जर 26 जादूच्या कृतींचं आचरण केलं असेल तर आता तुमच्यात बदल झालेला आहे. हे तर आहे, हे तर आपण सगळे मान्य करतो की आपल्यामध्ये बदल झालेला आहे. जी काही निगेटिव्हिटी होती आपल्या आतमध्ये ती आली जरी बाहेर न कुठून तरी आपल्याला पटकन लक्षात येतं की नाही, मला हे विचार करायचं नाही आहे, मला ते तितकं घ्यायचं नाही, मला आते जाऊ द्यायचं नाही. हे तरी आपल्याला कळायला लागले. ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि तो बदल आपल्यामध्ये झालेला आहे. कधी कधी तुम्हाला कठीण जाईल, कदाचित तुमच्यातील बदल लक्षात येणं कधी कधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं जाणवेल. ठीक आहे, काही काही गोष्टींमध्ये तुम्हाला बदल झालेला नाही लक्षात येईल. एखाद्या वेळेस आपण रिलेशनशिप असतील आपले, एखाद्या गोष्टीबद्दल, पैशाबद्दल आपल्याला निगेटिव्हिटी येऊ शकते. कोणी आपण दिलेला पैसा असतो ते आपल्याला परत देत नाहीत पटकन, मग त्यावेळेस आपण निगेटिव्ह जास्त बोलत राहतो की त्यांनी अजून दिलाच नाही. हे निगेटिव्ह कधी कधी येऊ शकतं. तर त्यामुळे मग आपल्यात तितका बदल झालाय की नाही हे आपल्याला कधी कधी नाही कळत, पण कुठून तरी आतमध्ये बदल झालेला असला की आपल्याला आनंदी वाटतं. तर तो बदल आपल्याला झालेला आहे हे आपोआप लक्षात येतं आणि तो बदल होतो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञता बघू लागल्यानंतर. पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं जाणवेल. तुमच्या परिस्थितीत सुधारणा घडून आल्याचं आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचं तुम्हाला दिसेल. तुम्हाला आपोआप बाहेर पण जादू झालेली दिसेल. ही जादू कशाने होणार आहे? ही जादू फक्त कृतज्ञतेने होणार आहे. आणि ती कृतज्ञतेची शक्ती कुठं असणार आहे? ती तुमच्या आतमध्ये असणार आहे आणि ती तुम्ही सर्व गोष्टींमध्ये बघणार आहात, सर्व गोष्टींना देणार आहात. त्यामुळे ती तुमच्यापर्यंत परत तीच येणार आहे. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. ते 10 पटीने तुम्हाला परत मिळणार. त्यामुळे आपण जे देणार आहोत ते विचारपूर्वक द्यायचं. आपल्याला कमीत कमी जेव्हा मॅजिकमुळे इतकी तरी स्पष्टता आली आपल्याला की आपले विचार आपण कसे ठेवायला पाहिजे. इथलं थिंकिंग चेंज झालं, सगळं इथला पॅटर्न चेंज झाला आपला विचारांचा.
की दिवसभरात जी पण चांगली गोष्ट झालेली असेल तर ती याच्या आधी आपण कधी विचार करून नाही झोपणार. एकच गोष्ट जर निगेटिव्ह झाली असेल तर तेच 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 घेऊन आपण झोपतो. तिने असंच नाही करायला पाहिजे होतं, तिने तसंच नाही करायला पाहिजे होतं. पण आता ते बंद झालं. आता आपण एक गोष्ट विचार करायला जातो तर आपल्याला 10 गोष्टी आठवतात की आज मी आयुष्यामध्ये इतकी 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 गोष्ट चांगली केलेली आहे, माझ्या आयुष्यामध्ये इतकी इतकी गोष्ट आज छान घडलेल्या आहेत. तर हे जे बदल झालेले आपल्याला, हा बदलही खूप मोठा आहे आपल्यासाठी. कारण तुम्ही चांगल्या गोष्टी जेव्हा विचार करता तर युनिवर्स आपोआप त्या गोष्टी तुम्हाला देतं, म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट करताय त्या गोष्टी. आत्तापर्यंत कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी केला, मित्रांसाठी केला, तो तुमच्या कामासाठी केला, पैशासाठी केला, आरोग्यासाठी केला, तुमच्या स्वप्नांसाठी केलात. एवढंच काय, पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसांसाठी देखील केलात. पण सगळ्यापेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तुम्ही स्वतः आहात. जे आत्तापर्यंत लेखिकेने बघा काय केलं. हा लेसन एकदम शेवट घेतला, म्हणजे उद्याचा उद्याचा आजचा आणि आजच्या नंतर उद्याचा जो सेशन आहे, उद्याचा जो लेसन आहे तो लास्ट लेसन आहे माझं. हा 27वा लेसन आहे, उद्याचा 28 आहे आणि 28 लेसन आहेत मॅजिक बुकमध्ये. मग हा शेवटी का घेतला असेल लेखिकेने? हे शेवटी घेण्याचं पण हेच कारण आहे. कारण का, की आपलं माइंड जे आहे, हे माइंड ना इथं काय, तिथं काय, हे काय, हे काय, तिचं काय, तिचं काय, म्हणजे जास्त बाहेर फिरत असतं. ठीक आहे, मग लेखिका म्हणल्या ठीक आहे तुमचं माइंड बाहेर फिरतंय ना, तर ठीक आहे, आधी बाहेरच्यांसाठी करा, बाहेरच्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करा, प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा. आणि ते सगळं करून झाल्यानंतर त्या कुठं आल्या? स्वतःमध्ये. म्हणजे तुम्हाला हे जाणवलं की अच्छा, सगळ्यांना आपण दिलं, सगळ्यांकडं सगळं आहे, सगळ्यांकडं असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे, मग मी माझ्यासाठी करू शकते. मला पण गरज आहे ना मग या गोष्टीची, माझ्यासाठी पण हे करणं गरजेचं आहे मला. म्हणजे शेवटी मग कुठं आले तुम्ही? स्वतःवरती आले. त्यामुळं हा लेसन शेवटी लेखिकेने घेतला, कारण आधी सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करून झालेली आपली आणि शेवटी आपण स्वतःसाठी करतोय. म्हणजे इथं असं पण म्हणायला नाही पाहिजे की स्वार्थी आहे. आपण काय म्हणतो, स्वतःसाठी एखाद्या गोष्टी करायला लागलो की आपल्याला काय वाटतं, लोक आपल्याला म्हणतील की आपण स्वार्थी आहे. कारण हा जो पॅटर्न नाही आपला थिंकिंगचा, हा लहानपणापासून आलेला आहे. फक्त आपलं स्वतःचं बघायला लागलं की लोक आपल्याला म्हणतील की स्वार्थी आहे, नुसतं स्वतःचंच बघत राहते, हिला दुसऱ्यांचं दिसतच नाही, दुसऱ्यांबद्दल विचारच करत नाही, असं होतं. तर इथं आपण काय केलेलं आहे, आपण ऑलरेडी दुसऱ्यांबद्दल विचार केलेला, आपण ऑलरेडी दुसऱ्यांसाठी सगळं केलेलं आहे आणि आता आपण स्वतःसाठी करतोय. हे समाधानाने करतोय की दुसऱ्यांसाठी आपण केलेलं आहे, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये इतका इतका बदल झालेला आहे, तो आपण आता आपल्या स्वतःसाठी करू शकतो. एक समाधानाची गोष्ट घेऊन आपण स्वतःसाठी करतो. इथं आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा असमाधानाची, असंतुष्टीची किंवा निराशेची आणि मी एवढा किंवा एवढी काही चांगला किंवा चांगली नाही, या सगळ्या भावना संपूर्णतः नाहीशा होतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टीची आणि निराशेची परिस्थितीही जादूने गायब होते. म्हणजे जिथं तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय स्वतःबद्दल, त्या आरशातील व्यक्तीबद्दल, तर आपोआप जे काही तुम्ही निगेटिव्हिटी देत होता याच्या आधी, ती सगळी निघून जायला लागेल, ती गायब होईल. आणि ती गायब करण्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे स्वतःसाठी कृतज्ञता व्यक्त करणे.
नकारात्मक भावनेमुळे तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं, कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. का शक्तिशाली असतात? कारण त्या आपण स्वतः फील करत असतो. त्या भावना आपल्या स्वतःच्या असतात आणि त्या स्वतःच्या असल्यामुळं त्याचा आपल्या शरीरावरती इफेक्ट हा होत असतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो, आपल्या माइंडवरती होत असतो. तर त्यामुळे त्याचा निगेटिव्ह जर तुम्ही विचार करत असाल तर ते निगेटिव्ह परिणाम आपल्या बॉडीवरती होत असतो. तर सगळ्यात जास्त नुकसान आपण स्वतःला करतो. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला काही बोलणार जरी असाल तरीही ते जे काही बोलणार आहे ते इथं आधी दुस्मतच असतं ना सगळं. तिने असं केलं म्हणून मला असं बोलायला पाहिजे होतं, मी असं करायला पाहिजे होतं, नाही मी आता बोलणारच आहे, मी असंच बोलणार आहे. म्हणजे आपण किती विचार करतो त्या गोष्टीचा. म्हणजे ते आधी आतमध्ये इतकं भरतो आणि मग ते बाहेर काढतो. त्यामुळे नुकसान कुणाला होतं? नुकसान स्वतःला होतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर हातात चिखल घेऊन जरी फेकणार असाल तरी हातात चिखल हा घ्यायला लागतो दुसऱ्यांवर फेकताना, त्यामुळे आपले स्वतःचे हात घाण होतात. त्यामुळे त्रास हा स्वतःला होत असतो. तर इथं लक्षात ठेवायचं आहे, स्वतःला त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. स्वतःला त्रास होईल इथंपर्यंत ती गोष्ट न्यायची नाही. त्या गोष्टीचे पर्याय बघायचे. मग अच्छा ही असं आहे का, असं आहे का, मग या पद्धतीने मी ह्याला सॉल्व करू शकते, या पद्धतीने करू शकते, याची मदत घेऊ शकते. हे उत्तरं शोधायची. हे उत्तरं कधी सापडतील तुम्हाला? ती त्यावेळेस सापडतील जेव्हा तुम्ही तिला ॲक्सेप्ट कराल, जे घडलेलं आहे त्या घटनेला, त्या गोष्टीला, आणि मग तुम्हाला त्याच्यातले वरदान म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी आठवायला लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ती ॲक्शन करा. तर आपल्याला या पद्धतीने करायचं. एकही निगेटिव्ह गोष्ट आतमध्ये जाऊ द्यायची नाही. गेली तरी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता तेव्हा या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्याबरोबर येतात आणि ज्या ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल तिला त्या डागवून टाकतात. म्हणजे आता डागवून टाकतात म्हणजे ते एखादं रिलेशनशिपमध्ये तिने तसं बोलली तुम्हाला, ठीक आहे, तर काय होतं, तुम्ही काहीतरी बोलता, मग ते रिलेशनशिप काय होतं, संपतं. कारण मग त्याचा आपल्याला त्रास होत राहतो की ठीक आहे जाऊ दे, ती बोलली पण मी नाही बोलायला पाहिजे होतं, माझ्याकडनं असं झालं होतं. एक तर स्वतःला दोष देतो आपण किंवा समोरच्याला दोष देतो, दोन्हीतलं काहीतरी करतो आपण. तर इथं जी काही घटना झालेली आहे ती त्या परिस्थितीप्रमाणे आपण जरी त्या ठिकाणी असतो तरी असंच झालं असतं हे ॲक्सेप्ट करायचं. आणि जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कराल तर आपोआप त्या गोष्टीतले पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक असमाधान, अधिक असंतुष्टता, अधिक निराशा आकर्षित करून घेता. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील अशा चांगल्या गोष्टी, समृद्ध भावनाच तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. संपन्न हा शब्द इथं फक्त पैशासाठी नाही घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी घ्यायचा आहे. मग ते आरोग्य असेल, ते रिलेशनशिप असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तुमच्या कामाच्या ठिकाणचं असेल, तुमची इच्छा असेल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी संपन्न हा शब्द वापरलेला इथं लेखिकेने. म्हणजे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये वाढत जातात. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्याला अधिक दिलं जातं आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. आणि ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील
त्याच्याकडेकून तिच्याकडे काढून घेतलं जाईल. म्हणजे हा जो आहे ते प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडतं. तर त्या गोष्टीबद्दलची तुम्हाला कृतज्ञता नसेल तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाते ती. तर इथं त्यांनी काढून घेतलं जाईल असं म्हटलं. काढून घेतलं जाईल म्हणजे ॲज अ एक, म्हणजे आपण म्हणतो ना, एक जी शक्ती आहे त्या शक्तीला धरून त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते काढून घेतलं जाईल. म्हणजे ते आपोआप निघून जाईल आपल्या आयुष्यात. कारण त्याला आपण कृतज्ञता व्यक्त नाही केली, प्रेम नाही दाखवलं, आपुलकी नाही दाखवली, तर त्या गोष्टीलाही कशाला मग आपल्या आयुष्यात राहू असं वाटेल ना. त्यामुळे ते निघून जाणार. कोणतीही वस्तू जरी असेल तर तिला एनर्जी आहेच. त्यामुळे ते एनर्जी बेसवरच आपलं हे सगळं विश्व काम करते. आज आपण अमेरिकेतून इथं फोन लावतो आणि फोनवर बोलतो, हे कुठून घडतं? हे काही तार जोडलेली आहे तिथून इथंपर्यंतची फोनची? नाही जोडलेली ना. मग कसं होतंय? ही एक एनर्जीच आहे, ही एक शक्ती